स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहुरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबा महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगर मनमाड राज्य महामार्गाचं रखडलेलं काम तातडीनं पूर्ण करण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज शुक्रवारी भल्या सकाळी राहुरीत हजेरी लावत ठेकेदाराला पुन्हा कडक सूचना दिल्या. सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास त्यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करत कामाचा आढावा घेतला. राहुरी शहरात दरवर्षी होणाऱ्या खंडोबा यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी नगर मनमाड राज्य महामार्गाचं अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करणं आवश्यक असल्याचं विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान त्यांनी शहराचे ग्रामदैवत खंडोबा महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर थेट रस्त्यावर येऊन ठेकेदाराला कामाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या. यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी होणार असल्यानं अपूर्ण रस्त्यामुळे नागरिक आणि भाविकांना अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी यात्रेपूर्वीच काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नगर मनमाड राज्य महामार्गाचे निधी आणि कामकाज अनेक वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. मात्र आता या रस्त्याच्या कामाकडे पुन्हा लक्ष देत ते लवकर पूर्ण व्हावं यासाठी विखे पाटील यांनी पुढाकार घेतला. यावेळी दादा पाटील सोनवणे, नगरसेवक अरुण साळवे, राजेंद्र उंडे, अमोल काशीद, नंदकुमार डोळस, सचिन मेहत्रे, अजित डावकर, नरेंद्र शेटे, सुजय काळे, युवराज गाडे, दिनेश उंडे, संतोष बर्डे, जितू बर्डे, शांताराम शेटे, सुरेश भुजाडी, कारभारी डवले, सचिन भोंगळ, राजेंद्र बराळे, ठेकेदार महेश गायकवाड, संपर्क अधिकारी मनोज गव्हाणे आदी उपस्थित होते. आपण राहुरीच्या जनतेला हा शब्द दिला होता की जो काही ट्रॅफिक जॅमची समस्या आहे नगर मनमाडच्या कामामुळे राहुरीकर आणि बाकीच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला तो त्रास परत राहुरीमध्ये सहन करावा लागणार नाही. आज आपण पाहत असाल की अनेक दिवसापासून राहुरीमध्ये ट्रॅफिक जॅम झालेला नाही. एक बाजू पूर्णतः कंप्लीट करण्यात आलेली आहे आणि आमचा मानस आहे की जी आपली गावाची यात्रा आहे त्यापूर्वी राहुरीची दुसरी बाजू देखील आपण पूर्ण करून घ्यावी या दृष्टिकोनातून सगळे नागरिक आणि ग्रामस्थांनी चर्चा केली. मग आज सकाळी सुदैवाने वेळ मिळाला आणि म्हणून आम्ही बसून नियोजन केलेलं आहे की पुढच्या 10 दिवसामध्ये राहुरीची जी उर्वरित बाजू आहे ती आपण पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर जी भूमिगत गटर योजना राहुरीमध्ये मंजूर केली होती माननीय पालकमंत्री महोदयांनी, त्याची जी बाजू आहे रस्त्याची ती आम्ही मागे थांबवली होती कारण की रस्ता तेवढाच एक चालू होता. आज आता राहुरी 1 वे आपण करत आहोत. सिंगल लेन ट्रॅफिक जाणार आहे पुढच्या 8-10 दिवसामध्ये आणि जो पेठेचा रस्ता आहे किंवा त्या नगर मनमाडचा रस्ता आहे पेठेच्या बाजूचा तिथं आपण गटरचं पण काम सुरू करतोय आणि आता हायवेचं पण काम सुरू करतो. तर मला वाटतं मार्च अखेर पूर्णपणे राहुरीच्या नगरपालिकेच्या हद्दीतलं काम हे झालेलं असणार आहे आणि लोकांना कायमच्या या त्रासापासून मुक्तता मिळेल.